प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले मानव प्राण्या उठी रे लव करी 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 सांगे धरणी माता सांगे धरणी माता सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा सज्जन हा स्वागता प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले नमस्कार नमस्कार मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय म्हणता, कसे आहात सगळे? मजेत ना? वेगवेगळ्या विषयांवर आपण सरांबरोबर चर्चा करतो आहोत। या रविवारी प्रश्न आठवते बरं का? कुठला घेऊया? देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात,
गाण्याच्या ओळीवरून असं वाटलं की खरंच देव देव्हाऱ्यात असतो का? छान. मला वाटलं आज तुम्ही गाण्याचाच काहीतरी कार्यक्रम करताय की काय. हो, प्रश्न इतके असंख्य मनात आहेत ना की कुठल्या प्रश्नाला प्राधान्य देऊ, काय आधी विचारू असा भाग झालेला असतो. पण डोळे मिटले, सहज देवाचं नाव घेतलं, सहज या ओळी आठवल्या आणि असं वाटलं हाच प्रश्न घेऊया ना की खरंच देव देव्हाऱ्यात आहे का? छान, खूपच छान भाग आहे. देवाऱ्यात आहे का म्हणजे आपण घरापुरतं मर्यादित राहतोय. देवळं पण आहेत बाहेर, पण देव आहे कुठे नक्की? बघा, सुरुवात अशी झाली की या सृष्टीमध्ये मानव निर्माण झाला आणि हा मानव जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्याला बुद्धी दिली गेली. आता बुद्धीच्या जोरावर तो काहीही करू शकतो अशी ताकद मानवाला दिली. देवानच मुळात असा प्रश्न पडला की आपण राहायचं कुठे. सगळ्या जागा शोधल्या, असं लक्षात येत होतं की मानव तिथे पोहोचू शकतो, आपल्याला शोधून काढू शकतो. मग फार विचारांती असं लक्षात आलं की त्या मानवातच जाऊन बसलं तर तो सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करीन, पण कदाचित तो आत जाणार नाही. या विचारांना पहिली गती दिली ती नचिकेतने. त्यांनी त्याच्या वडिलांना असं विचारलं की या सृष्टीचा निर्माता, सृष्टीचा पालन करता, याचा जर शोध घ्यायचा असेल तर मला सांगाल का, तो कुठे शोध घेऊ? ते म्हणाले, कुठे म्हणजे तुला काय म्हणायचंय? तो म्हणाला, शोध घ्यायला सोपं होईल जर तुम्ही मला सांगितलं की ही शक्ती बाहेर आहे की आत आहे. त्याच्या वडिलांनी सांगितलं, आतमध्ये शोध, मिळेल. आता हे आतमध्ये शोधणं जे आहे ना, हेच मुळी लोकांना कळलं नाही. आपले डोळे बाहेरचं सगळं बघतात, आपले कान बाहेरच्या गोष्टी ऐकतात, आपलं नाक बाहेरचा गंध घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळे इंद्रिय आहेत ना, हे बाहेरनं काहीतरी घेत आहेत. मग या इंद्रियांना जर आतमध्ये डोकावायला सांगितलं आणि एक कल्पना करा की बाहेर जे दृश्य आहे त्याच्यापेक्षा विलक्षण दृश्य आतमध्ये असू शकतात. बाहेर जे आवाज आहेत त्याच्याही पेक्षा सुंदर आवाज आतमध्ये असू शकतात. आणि बाहेर जो गंध आहे त्याच्याही पेक्षा निश्चितच चांगला गंध आतमध्ये असू शकतो. क्या बात आहे. अगदी सगळ्यांनी घेतलेलं एक उदाहरण दिले की कधी कधी आपण पूजा अर्चा करत असतो आणि छानसा वास येतो आणि तेव्हा आपण म्हणतो की बहुतेक एक शक्ती आजूबाजूला फिरत होती. खरंय खरंय. म्हणजे हे अनुभवलेलं असतं, पण हे अनुभवण्यासाठी आतमध्ये डोकावायला लागतं. आता आपण असा विचार करू की देव्हाऱ्यात देव आहे का? देव्हाऱ्यात मूर्ती बसली आहे. त्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यामध्ये आपण जीव निर्माण केलाय. मग ही जी मूर्ती आपण बघतो तिकडनं आशीर्वाद वगैरे नक्कीच मिळतात, पण आतमध्ये असलेली शक्ती सतत आपल्या बरोबर आहे. म्हणजे अक्कलकोट स्वामींच्या बाबतीत लोक जसं सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या मागे आहे. आणि मी असं सांगतो की ते सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. वा वा. बरोबर म्हणजे काय, तर तुझ्यातच आहे रे, तू फक्त ओळख. आणि आपल्यामध्ये जी गोष्ट असते याचं कधीही आपण स्मरण करत नाही. बाहेर काही दिसलं तर पटकन नमस्कार करतो, पण आतमध्ये असलेल्या शक्तीला कधीतरी नमस्कार केलाय का? मग त्यासाठी सोपा भाग असा म्हणू की शरीराचे आभार तरी मानलेत का? या गोष्टी कधीच करत नाही. म्हणून होतं काय की बाहेरचं बघणं, बाहेरचं वावरणं हा भाग सतत चालू राहतो, आतमध्ये जाणं. आता तुम्ही म्हणाल की शक्ती जर आतमध्ये आहे तर ती ओळखायची कशी? फार कठीण गोष्ट आहे.
माणसाने एक प्रयत्न केला पाहिजे की दिवसातनं काही वेळ मी निर्विचार शांत बसेन आणि ती शक्ती बघण्याचा प्रयत्न करेन. काही घरांमध्ये असे प्रसंग जेव्हा घडले होते की मी सांगितलं की देव विसर्जन करा. देव म्हणजे काय, हल्ली शोकेसच केलेली आहे. खरंय. जिकडे जातो तिकडनं एक एक अंग उचलून आणि ते देवाऱ्यात ठेवतो. बरोबर. मग त्याची नक्की पूजा होते का, त्याला नक्की नमस्कार होतो का, काही माहित नाहीये. पण हे सगळं बाहेर आहे. बाहेर आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा एकच आहे कोणतरी. मग ह्याचं स्मरण करणं, त्याचे आभार मानणं, हे जेव्हा सुरू होईल ना तेव्हा तो तुम्हाला गाईड करायला सुरुवात करेल. आणि मग आयुष्यात अपयश येऊ शकतं का? खरंय. येणारच नाही. काही चान्सच नाही आहे. कारण तुम्हीच एक अंश देवाच्या तुमच्यामध्ये आहे असा जेव्हा विचार करता तेव्हा चुकीचं काम मुळात तुम्ही करणार नाही. आणि रजनीशांनी याच्याबद्दल छान एक वाक्य म्हटलं होतं. त्यांनी असं म्हटलं की विटनेस युअर सेल्फ, स्वतःला साक्षीदार म्हणून बघा. लोकांना कळलाच नाही याचा अर्थ. कोणतंही कृत्य करताना जर तुम्ही असा विचार केला की मी ते बघतोय, तुमच्या हातून चूक होणारच नाही. पण आपण काय बघतो, तर सिग्नलला पोलीस नाही आहे, चला तोडूया, पुढे तो झाडाखाली उभा असतो आणि पकडतो. पण सिग्नल जर नाही आहे, तुम्ही स्वतःला विचारलं मी बघतोय तुला, तर तुम्ही तो जम्प करणार नाही. किती अवेअर राहू बघा. स्वतःकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिथे ते दैवत्व जाग होतं. कारण तुम्ही प्युरिटीकडे निघून जाता. चुकीची कृत्य तुमच्या हातून घडणार नाही. चुकीचे विचार सुद्धा मी म्हणतो तुमच्या मनात येणार नाही. तर किती प्युरिटी येईल बघा. समोरचा चुकतोय हा विचारच नाहीये. मीच कशा तऱ्हेने रिॲक्ट व्हायला पाहिजे होता असा विचार करा. चुकीचं वाक्य मी बोललो म्हणून वाद झाला, तो बोलला म्हणून वाद नाही झाला. त्याला बोलायला वाद कोणी पाडलं? आम्ही पाडलं. मग हे जर आम्ही थांबलो असतो तर वाद झालाच नसता. किती सोप्या आणि साध्या गोष्टी आहेत. पण ह्यासाठी काय आहे, तुम्हाला आतमध्ये जायला पाहिजे. दिवसातला काही वेळ शांत बसा आणि डोळे आतमध्ये फिरवा. पूर्वीपासून लोक सांगत आले बघण्याचा दृष्टिकोन बदला. आता दृष्टिकोन बदला म्हणजे काय, ते इकडची इकडे करा नाही सांगितलं, ती उलटी करा सांगितलं. बाहेर बघताय त्याच्याऐवजी आतमध्ये बघा, हा दृष्टिकोन बदला. आणि हे कोणी केलंच नाही. आणि त्यामुळे दृष्टीच चुकली. मग चुकलेली गोष्ट कशी बरोबर होणार? बरोबर. आपण एक प्रयत्न करू शकतो की शांत बसा, स्वतःमध्ये डोकावा, बघा काय छान आहे. अगदी तुम्हाला आठवत असेल, बोरोली ऑफिस मध्ये आपण जेव्हा मेडिटेशन घ्यायचो तेव्हा एक मॅडम तिथे यायच्या, तुमच्या भक्त होत्या. ज्या अष्टीकरबाई का नाही आल्या एवढा त्यांना प्रश्न असायचा, बाकी काही नाही. बरोबर. आणि कधीतरी अष्टीकरबाई नाही आहेत असं व्हायचं, पण त्या तुम्हाला भेटायलाच फक्त यायच्या. तर त्या आपल्याला सांगताना असं सांगायच्या की मी शांत बसले तर शरीरात पास होणारं रक्त मी अनुभवू शकते. तर रक्ताचा फ्लो कुठून कसा जातोय तो मी अनुभवू शकते आणि त्याचा आवाज ऐकू शकते. खूप मोठी गोष्ट आहे. सगळे लोक त्या बाईला वेड्यात काढत होते, पण ही वस्तुस्थिती होती की ती आतमध्ये बघत होती. किती मोठी गोष्ट होती बघा. हे कळायला पाहिजे. सर्वसाधारण माणसाला सुद्धा हे कळू शकतं की माझा ब्लड फ्लो कसा आहे, कुठून कुठे चाललाय, आणि तुम्ही त्याला चॅनलाइज करू शकता की आता कुठे जायला पाहिजे. किती शक्ती काम करते बघा. कारण मुळात काय आहे, तर देव जे तुम्ही म्हणालात ना, ते देव बाहेर नाहीये, तुमच्या आतमध्ये आहेत. बाहेर हे लोकांना दाखवण्यासाठी भाग आहे. मी देवळात गेलो, मी पूजा करतो, मी अमुक करतो. असंख्य घरांमध्ये मी गेलोय, देवाऱ्यात काय मूर्त्या आहेत त्यांना माहित नसतात. मग बाहेर काय होतं? पण एकच दैवत तुमच्या आतमध्ये आहे, त्याला जर तुम्ही शरण गेलात तर जिंकलात तुम्ही.
खूपच छान तऱ्हेने तुम्ही सांगितलं सर की स्वतःमध्ये असलेला देवाचा अंश बघायचा आहे. असं म्हणूया ना आपण की देव माझा प्राण आहे असं म्हणणारी लोक आहेत आणि देवच नाही असंही म्हणणारी लोक आहेत. देव नाही असं म्हणणारी लोक आहेत पण प्राण नाही असं म्हणणारी लोक आहेत का? निष्प्राण कोणी असू शकतं का? कोणीच नाही. परमार्थ साधायचा आहे हे प्रत्येकाला वाटतं पण परमार्थ कसा साधू शकतो आपण? परमार्थ साधणं म्हणजेच तुम्ही आतमधून समाधानी असणं. जेव्हा तुम्ही आतमधून समाधानी असता ना त्यावेळेला तुम्हाला परमार्थ साध्य झाला आहे हे नक्की आहे. मग परमार्थ हा साधण्यासाठी स्वतःला समाधानी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येकाजवळ देव असला म्हणजे माणूस सुधारतो का? देव आपल्याजवळ आहे हे तरी कोणाला कळतं का? देव तुमच्याजवळ आहे हे सांगण्यासाठी त्या देवाची ओळख करून देण्यासाठी कोणीतरी हवं असतं बरं का. जसा वाल्या कोळ्याला नारद मुनी भेटले आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला ना त्या तऱ्हेने आपल्या प्रत्येकाला एक गुरु लाभावा लागतो. ज्या वेळेला गुरु लाभतो आणि आपल्या आतमधल्या दैवताची तो आपल्याशी ओळख करून देतो ना त्यावेळेला आपण खरं परमार्थ साधू शकतो, खरं समाधानी राहू शकतो. आज सरांनी आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की केलाय बरं का. आता बघा स्वतःच्या आतमध्ये डोकावून आणि मग बघा की खरंच शांतता मिळते का? खरंच समाधान मिळतं का? सर मी असं म्हणेन की आज तुम्ही इतका गुह्य मार्ग, त्याला गुह्य मार्ग गूढ मार्ग म्हणतात ना तसा तो गूढ मार्ग सांगून दिलेला आहे की स्वतःला ओळखा, स्वतःच्या आतमध्ये असलेल्या देवत्वाला ओळखा आणि त्याला समाधानी ठेवा. खरंच सर आम्ही या तऱ्हेने आता पावलं टाकायला सुरुवात करतो आहोत आणि नेहमीच समाधानी राहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच परमार्थ साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. छान छान. चला आपण सगळेच जण या तऱ्हेने विचार करूया, या तऱ्हेने परमार्थ साधूया, समाधानी राहूया. तुम्हा सगळ्यांना या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी नवीन प्रश्नासह आपण यशस्वितामध्ये परत भेटणार आहोतच. धन्यवाद.